आलोय आपण सप्ताह बसला तिथे. तर काही विद्यार्थी आहेत बघा भजनी मंडळातले. आम्ही पंढरपूरमधून श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेतील रामेश्वर महाराजांचे शिष्य आहोत. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. सध्या आपली ट्रिप वगैरे कंप्लीट झाली. आपण गावाकडे आलो आहोत. बघू शकता ऊन वगैरे खूप पडले. शेतात आलो होतो काही कामानिमित्त. तर आता आपण जाऊयात घराकडे. टाइम वगैरे खूप झालाय. काही झालोय सध्या घरी. तर आता आपण जाऊयात आमच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात, कारण गुढीपाडव्या दिवशी यात्रा झाल्यानंतर ना आमच्या गावात बसलाय सप्ताह. तर चला जाऊयात, बघूयात कसं आहे यावर्षी, कारण दरवर्षी 7 दिवसासाठी सप्ताह बसतो आमच्या गावात. तर चला. हे झालंय सध्या मंदिरात. तर पहिल्यांदा दर्शन वगैरे घ्यावं म्हटलं. काहीच तुम्ही बघितलं की आपल्या मंदिरात कसं सप्ताह वगैरे बसलाय ते. तर दररोज संध्याकाळी आरती वगैरे असते, त्यानंतर ना कीर्तन वगैरे असते. तर समोरच्या साईडला बघू शकता मंडप वगैरे मारलाय गावातल्या लोकांना बसण्यासाठी. काही विद्यार्थी आहेत बघा भजनी मंडळातले. आम्ही पंढरपूरमधून आम्ही 18 पोरं आलो आहोत आणि इथं कीर्तन 7 दिवस सप्ताह आहे. की महादेवाचं मंदिर यावली गावातील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेतील रामेश्वर महाराजांचे शिष्य आहोत. रूम बिम केली आहे. सुविधा चांगली आहे, मंदिर चांगलं आहे, भजन चांगले आहे, ती माणसं लोक चांगले आहेत, अजून समर्थ भाव चांगले आहेत, आमच्या गाजते आहेत, कधी आम्हाला सांगते असं असं राहावा, चांगले आहेत ती माणसं. काही जितकी लहान मुलं आहेत आणि भजन कीर्तन वगैरे करतात, आमच्या गावात सप्ताह बसला त्यासाठी आलेले आहेत. तर ह्यांच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब वगैरे करून घ्या. आमचे रामेश्वर महाराज कीर्तन चालू होते 8:30 वाजता कीर्तन वगैरे चालू होते. तर त्या टायमाला आपण आणखीन एकदम येऊयात तिथं, बघूयात. कारण कसं आम्ही आणखीन फिरायला वगैरे गेलो, त्यानंतर आपले ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील. तर आलोय तिथून संध्याकाळी ठीक 8 वाजता येऊयात, बघूयात त्यांचं कीर्तन. पहिल्यांदाच बघायला येणार आहे मी. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राम राम. गाईज सप्ताहातल्या मुलांना भेटलो. खूप लहान मुलं आहेत आणि स्वभावही खूप चांगला आहे त्यांचा. आणि त्यांना राहण्यासाठी समोरच्या साईडला बघा हॉल आहे. या हॉलच्या पलीकडल्या साईडला रूम वगैरे आहेत. तिथे त्यांना राहायची सोय वगैरे केलेली आहे. जी वारकरी वगैरे आले त्यांना गावात 7 दिवस आमच्या गावातली वेगवेगळी लोक 7 दिवस वेगवेगळी जेवण वगैरे देतात. तर ही पाठीमागं हॉल आहे, त्यामध्ये सर्व त्यांचं राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय केली जाते. आणि संध्याकाळी दररोज कीर्तन वगैरे असतं. तर चला जाऊयात आपण आता घरी, कारण संध्याकाळी येऊयात. कीर्तन वगैरे चालू झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो कसं असतं. तर चला. 2 hours later. तर गाईज तुम्हाला दाखवलं आमच्या गावात सप्ताह वगैरे बसलेलं. तर आता चला घरी जाऊयात. टायमिंग खूप झालेला आहे, जेवण वगैरे करायचं आणखी. तर चला. तर गाईज आलोय सध्या घरी. तर तुम्हाला दाखवलं आमच्या गावात सप्ताह वगैरे बसलं सगळं. तर या ब्लॉगला आता एंड करतो. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.